नमस्कार मित्रांनो. अनेक छोटे मोठे व्यावसायिक असे आहेत की त्यांना वाटत असते की मी म्युच्युअल फंड मध्ये पैसा गुंतवण्यापेक्षा मी माझ्याच व्यवसायात जर गुंतवला तर मी त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात मी रिटर्न कमवेल आणि म्हणून ते म्युच्युअल फंड मध्ये पैसा गुंतवत नाही आहेत. असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटून पहा, कारण यातून तुम्हाला तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळवून देणारा एखादा विषय किंवा एखादा विचार तुम्हाला नक्की मिळू शकतोय. नमस्कार. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या विषयावरती फायनान्शियल लिटरसी अर्थात आर्थिक साक्षरता अर्थात समाधानानं आणि आनंदानं कसं जगता येईल आर्थिक पातळीवरती याबद्दलचं मार्गदर्शन करत असतोय. पहा मित्रांनो, खऱ्या अर्थानं जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे कॅश फ्लो चांगला असतो कम्पॅरेटिव्हली नोकरदार वर्गापेक्षा. पण नोकरदार वर्गांचा माझं असं ऑब्झर्वेशन आहे की अनेक नोकरदार वर्गांचा जो पोर्टफोलिओ आहे म्हणजेच म्युच्युअल फंडचा असेल किंवा फायनान्शियल असेट ज्याला म्हणू, त्या फायनान्शियल असेटचा पोर्टफोलिओ खूप स्ट्रॉंग राहतोय. पण व्यावसायिक लोकांचा पोर्टफोलिओ हा बनतच नाहीये किंवा बनला तर खूपच मर्यादित असतोय. कारण ते कॉन्शियसली त्या अँगलनी त्या असेटकडे पाहत नाही, त्या असेट क्लासकडे. नोकरदार वर्गाची मानसिकता काय आहे की बाबा रे, आपल्याला कोणाचा आधार नाहीये, जर जॉब वगैरे गेला तर आपल्याला काहीतरी एक सर्व्हायवल मेकॅनिझम पाहिजे, म्हणून तो थोडे 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 पैसे साठवत आणि मोठा पोर्टफोलिओ बनवत असतोय. आणि अनेक लोकांचा मोठा पोर्टफोलिओ बनलेला आहे. आणि व्यावसायिक व्यक्तीचा कसा असतोय, कॅश फ्लो येतोय तर तो अजून त्याच व्यवसायामध्ये गुंतवतोय, अजून पैसे आणतोय, म्हणजे कमवतोय, कमवणं चांगलं होतंय, ग्रोथ चांगली असते, पैसेही वाढत असतात. पण पर्सनल लाईफ किंवा पर्सनल प्रोफाईल जो वैयक्तिक जे एक आर्थिक शिस्त असते ती मात्र कुठंतरी तिथं दिसत नाही अनेक लोकांच्या बाबतीत. मग या ठिकाणी काय होतं की एक जो व्यवसायिक करणारा जो व्यक्ती असतोय तो एक हिडन जॉब, कलेक्टरचा हिडन जॉब करत असतोय. कलेक्टरचा म्हणजे जे पैसे जे विक्री करून जो सेल्स ग्रोथ झालेले असतात त्या सेल्स ग्रोथ मधली जी काही अमाऊंट असते ती 100% बॅलन्स शीटला राहते, पण ती खऱ्या अर्थाने येत नाही, कारण ते मार्केटमध्येच पैसा राहतो. मग हा कलेक्टरचा जॉब करत असतोय, फॉलोअप घेत असतोय. हे पैसे राहिलेत कधी देणार, ह्या अकाउंटंटला फोन कर, त्याला फोन कर, ह्याचा फॉलोअप घे, त्याचा फॉलोअप घे. बराचसाच वेळ हा कलेक्टर म्हणून काम करत असतो. हा एक मानसिकता असते. दुसरी मानसिकता अशी असते की स्वतःला पगार म्हणून खूप कमी प्रमाणात घेतात, का तर बिझनेसमध्ये जास्ती पैसे गुंतवले जातात आणि स्वतःला पगार कमी घेतल्यामुळं इथं वैयक्तिक सायकोलॉजी जी असते, फायनान्शियल सायकोलॉजी, ती मात्र कुठंतरी डॅमेज होते. कारण स्वतःच्या ज्या काही छोट्या मोठ्या आवडीनिवडी असतात तिथं ते कॉम्प्रोमाइज करतात. आणि वैयक्तिक आवडीनिवडीला ज्या वेळेस एखादा व्यक्ती कॉम्प्रोमाइज करतो तिथं मात्र तो भविष्यात फायनान्शियल स्ट्रगलला फेस करतो. कारण एक स्वतः एक बिझनेस आहे या गोष्टीकडे बघत नाही. आपला बिझनेस म्हणजे फिजिकली जे समोर करतो तो बिझनेस असं म्हटलं जातं, पण खऱ्या अर्थानं स्वतः पण एक बिझनेस आहे. स्वतःवरती गुंतवणूक केली पाहिजे. स्वतःला काय हवं काय नाहीये, स्वतःचं नॉलेज इम्प्रुव्हमेंट असेल, स्वतःची पर्सनॅलिटीला जे काही गरजेचं डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी गरजेचं आहे ते मात्र तिथं कुठंतरी टाळलं जातंय. मग याच अर्थानं काही इन्शुरन्स घेणं असेल, काही इन्व्हेस्टमेंट करणं असेल, हे टाळलं जातंय. हे मात्र खूप धोक्याचं लक्षण आहे. जर तसं होत असेल तर तुम्ही नक्की सावध झालं पाहिजे. पुढचा एक महत्वाचा मुद्दा की मी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी मी माझ्याच व्यवसायात गुंतवणूक करतो, हा एक विचार. पहा मित्रांनो, म्युच्युअल फंड मधली गुंतवणूक ही कुठं जाते तर तुमच्यासारख्याच अशा मोठ्या ज्यांचं लिस्टेड कंपनी आहेत त्या व्यवसायामध्ये ही पैसे जातात आणि ते व्यावसायिक तुमच्यासारखेच असतात. खूप डायनामिकली अग्रेसिव्हली ते व्यवसाय करत असतात आणि त्या व्यवसायाची वाढ झाली तर त्याचा प्रॉफिट शेअरिंग ह्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून त्या ग्रोथमध्ये ते रिफ्लेक्ट होत असतं. मग न कळतपणे तुमचा तुमच्या व्यवसायावरती कसा विश्वास आहे ना, तसाच आपण अनेक इतर व्यावसायिकांच्या व्यवसायावरती पण आपण विश्वास ठेवला पाहिजे. तो व्यवसाय वाढला तर आपली असेट वाढते. फरक इथं मात्र एकच आहे, आपल्या व्यवसायामध्ये आपण वेळ आणि रिस्क घेऊन काम करत असतोय. इकडं मात्र आपल्याला वेळ द्यायची गरज नाही, रिस्क घ्यायची गरज नाही, का तर आपल्या वतीनं फंड मॅनेजर काम करत असतोय. म्हणजे बघा मजा आहे ना की आपण काहीच करत नाहीये पण इकडे पोर्टफोलिओ वाढतोय. आपलं काम आहे फक्त तिथं त्या फंड मॅनेजरला पैसे हँडओव्हर करणं.
आणि तो फंड मॅनेजर आपल्या वतीनं वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये पैसे वाढायला लावतो तिथं, आणि कालांतराने कंपाऊंडिंगच्या इफेक्टने आपल्याला पैसे वाढत असतात. मग जर खऱ्या अर्थानं बिझनेस मेंटॅलिटीच असेल आपली, तर ह्या बाहेरच्या ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, म्हणजे अदर दॅन स्वतःचा व्यवसाय, त्या ऑपॉर्च्युनिटीकडे पण आपण डोळसपणे पाहता आलं पाहिजे. मग ह्यासाठी फायनान्शियल आयक्यू म्हणजेच आर्थिक दृष्ट्या ज्या काही फायनान्शियल कन्सेप्ट आहेत, पर्सनल फायनान्स बद्दल पर्टिक्युलरली मी बोलतोय मित्रांनो, तर ह्या पर्सनल फायनान्स बद्दलच्या काही कन्सेप्ट आहेत त्या सातत्यानं आपण स्वतः अपडेट केलं पाहिजे. बर, तुमच्या डे टू डे लेवलच्या या सगळ्या गोष्टींमध्ये कुठून अपडेट करणार, हा तुम्हाला सोर्स कदाचित रिलायबल सोर्स कदाचित भेटणार नाही तुम्हाला. ते एक चॅलेंज असू शकतं तुमच्या समोर. म्हणजे फार तर तुम्ही चॅट जीपीटीला विचाराल किंवा युट्यूब, इन्स्टा वगैरे ह्या माध्यमातून तुम्ही थोडंसं नॉलेज गेन कराल. पण या व्यतिरिक्तही तुमच्या सोबत तुमचा पर्सनल फायनान्स मधला मेंटर हवा आहे. पर्सनल फायनान्स मधला मेंटर हवा आहे. तो व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित त्याचे खाचखळगे दाखवेल. अनेकांना हे माहित नाहीये की पर्सनल म्हणजे बिझनेसच्या करंट अकाउंटवरती जे काही ट्रान्झॅक्शन पैसे शिल्लक राहतात, त्या करंट अकाउंटला पैसे भेटत नाहीये. पण फायनान्शियल ऍडवायझर असेल तर त्या करंट अकाउंटवरती ते पैसे मिळवू शकतात. ट्रान्झॅक्शन इझिली करता येतं. त्याच्यासाठी 2-4 मार्ग अवेलेबल आहेत. 4% ते 7% तो ऍडव्हान्टेज घेऊ शकतोय करंट अकाउंटच्या पैशांचा. असे अनेक छोटे मोठे फायदे किंवा फंडे आहेत की जे ऍडवायझर सोबत असल्यानंतर भेटतं, आपल्याला माहिती होते आणि ते इज ऑफ ऑपरेशन करता येतं त्या माध्यमातून. तर असे हे अनेक बेनिफिट्स हे तुम्ही ज्यावेळेस हे फायनान्शियल असेट किंवा ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तरच होतात. पर्सनल फायनान्स तुमचा चांगला पोर्टफोलिओ बनला पाहिजे, तुम्हाला स्ट्रॉंग बनता आलं पाहिजे. दुसरं असे आहे, रिस्क रिस्क ज्यावेळेस म्हणतो आपण, तुमच्या बिझनेसचं जर काही एखादं चॅलेंज आलं, कॉम्पिटिटर मोठा आला, तर थोडंसं स्ट्रगल झालं तर पर्सनल लाईफ वरतीही म्हणजे पर्सनल फायनान्स वरतीही त्याचा मोठा इम्पॅक्ट पडतोय. म्हणून जर तुमचं पर्सनल फायनान्स स्ट्रॉंग असेल तर तुम्ही परत तिथं त्या कॉम्पिटिटरला फेस करण्यासाठी किंवा तुमच्या बिझनेसमध्ये ऑटोमेशन करण्यासाठी तुम्ही धडाडीने निर्णय घेऊ शकताय, जर तुमचं पर्सनल फायनान्स ऑन ट्रॅक असेल तर. पहा मित्रांनो, छोटे छोटे मुद्दे पण अतिशय महत्वाचे मुद्दे मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुम्हाला इन्व्हेस्टमेंटवरती कॉन्शियसली लक्ष देणं गरजेचं आहे. या पाठीमागचा हा विचार होता. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.